हॅलो एम.एस. नर्सिंग सीईटी ॲस्पिरंट. गर्ल्स प्री एज्युकेशनचे रूल्स काय आहेत? मुलींना बीएससी नर्सिंग, जेएनएमला नर्सिंग करण्यासाठी, जेएनएम नर्सिंग करण्यासाठी, बीएससी नर्सिंग करण्यासाठी 100% जर स्कॉलरशिप मिळवायची असेल तर काय काय रूल आहे, काय काय नियम आहेत ते आज मी एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये डिस्कस होणार आहे. सगळ्यात पहिला रूल आहे, विद्यार्थिनी महाराष्ट्राची रहिवासी असावी, डोमेसाईल असावी. म्हणजेच काय, विद्यार्थिनीकडे जे तहसील कार्यालयामधनं मिळतं महाराष्ट्राचा रहिवासी दाखला, तो विद्यार्थिनीकडे असणं आवश्यक आहे. नंतर विद्यार्थिनी ओबीसी, ईडब्ल्यूएस किंवा एससीबीसी या कॅटेगरीची असावी. कोणत्या कोणत्या कॅटेगरीची? ओबीसी, ईडब्ल्यूएस किंवा एससीबीसी. कुटुंबाचं पूर्ण आर्थिक उत्पन्न जे आहे ते 8 लाखापेक्षा कमी असावं. इन्कम सर्टिफिकेट तहसील कार्यालयामधनं मिळतं. त्या इन्कम सर्टिफिकेटवरती जे इन्कम आहे, वार्षिक अॅन्युअल इन्कम जे आहे ते 8 लाख रुपयापेक्षा कमी असावे. ऍडमिशन जे विद्यार्थिनीचा, तो कॅप राऊंडच्या द्वारेच घेतला गेलेला पाहिजे. जर तुमचं ऍडमिशन स्पॉट राऊंड, मॅनेजमेंट कोटा, इन्स्टिट्यूशनल राऊंड याच्या थ्रू झालं असेल तर तुम्हाला 100% स्कॉलरशिपचा लाभ मिळणार नाही. ट्युशन फी व परीक्षा फी वरती तुम्हाला 100% सवलत लागू होते. तुम्हाला 100% ट्युशन फी माफ केली जाते आणि 100% तुम्हाला काय मिळते? स्कॉलरशिप मिळते. डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. सर्वांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.